हरि अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। ओम श्री भगवान वाच जैसा निर्वातीचा दीप सर्वथा नेणे कंपू तैसा स्थिरबुद्धी स्वस्वरूप योगयुक्त। मुळातली ही स्थितप्रज्ञ लक्षणातली जे श्लोक आहेत त्यांच्यातल्या या ओव्या आहेत। स्थितप्रज्ञ म्हणजे ज्याची प्रज्ञा म्हणजे विशेष बुद्धी ही आत्मस्वरूपामध्ये स्थिर झालेली आहे, त्याच्यासाठीचा जर्नी आहे। म्हणजे ऑल ऑफ अ सडन तसं झालं असं नाहीये, त्याने आधी प्रयत्नपूर्वक ते केलेलं आहे आणि करताना मुख्य पथ्य पाळायला पाहिजे ते म्हणजे सर्व प्रकारच्या कामना अंतःकरणावरच्या निवडून निवडून बाजूला करणे। म्हणून प्रजा हाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगता, असं नाही झालं तर आत्मनी एव आत्मना तुष्टा होऊ शकत नाही। मुळातच आत्मस्वरूपच आहेत सगळेजण जन्मतःच, पण तो बोध अधिकतर अंतःकरणात येत नाही आणि आला तरी तो स्थिर राहत नाही। याचं कारण काय आहे तर कामना। त्याला भगवंतांनी अगदी पहिल्या ओवीमध्येच म्हणजे पहिल्या श्लोकामध्येच भाष्य करताना कशा प्रकारे तो असतो तर म्हणे अर्जुना परियसी जो हा अभिलाषू, अभिलाषू म्हणजे काम, इच्छा कुठल्याही प्रकारची, प्रौढ मानसी, तो जोपर्यंत प्रौढ म्हणजे दृढ आहे तो कामच अंतर निर्माण करतो, अंतराय निर्माण करतो। कशापासून तर स्वसुखासी, दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीमुळे, दुसऱ्या कुठल्या तरी व्यक्तीमुळे मी सुखी होणार आहे असं जे कंडिशनल सुखाची जी व्याख्या आहे अंतःकरणाने ठरवलेली, त्यामुळे स्वतःचं परिपूर्णत्व बळून बघायला याला सवड नाही। कारण कशाच्या तरी मागे धावणं आहे। तो कामू सर्वथा जाई जयाचे आत्मतोषी मन राहे, तोची स्थितप्रज्ञ होय पुरुष जाणे। असं सर्व प्रकारच्या कामना सर्वांपार्थ मनोगता, सर्व प्रकारच्या कामना त्याच्या निघून गेल्या। मग अशा प्रकारे सगळ्या प्रकारच्या कामना निघून गेल्यानंतर तो माणूस जगून करेल तरी काय? आम्हाला आयुष्याला काहीतरी मोटिव्ह लागतो, हे मिळवायचं, या गोष्टी व्हायच्या, तशी आमची एक लिस्ट आहे आणि ती नाही पूर्ण झाली तर आम्ही बेचैन होतो, त्याच्यानुसार आमची जर्नी नाही चालू राहिली तर। मग ज्याच्या सगळ्या कामनाच निघून गेल्यात तो काय घेऊन राहील? तो स्वसुखामध्ये राहील। इमॅजिनच करतोय आम्ही म्हणजे तो कसा राहील ह्याची, कारण त्याला स्वतःसाठी मिळवायचं असं काही नाही। तुका म्हणे मुक्ती परिणली नवरी, मुक्तिरूपी नवरीचा तर तिला वरमाला घातली, मोक्षरूपी नवरी। मग आता काय जे 4 दिवस उरलेत ते आता खेळीमेळीत जगू असं ते म्हणतात तुकाराम महाराज। का म्हणे मुक्ती परिणली नवरी, आता 4 दिवस खेळीमेळी। आता काही मिळवायचं नाहीये, जे प्राप्त आहे स्वतःपाशी आहे। ईश्वराची इच्छा म्हणून तो, त्याची लीला त्याला साह्यभूत होण्यासाठी म्हणून तो राहतोय। एखादी गोष्ट होण्या न होण्यामुळे त्याचा आतमध्ये काहीच बिघडत नाही। अशा प्रकारचा ज्याचा बोध स्थिरावलेला आहे तो त्याने प्रयत्नपूर्वक केलेला आहे। एखादी व्यक्ती म्हणजे 6व्या अध्यायामध्ये जन्मतःच खूप लवकर ज्यांना तत्वबोध होतो, ज्ञानेश्वर महाराजांसारखे, की काही अटेम्प्टच दिसत नाही, लहान लहान वयामध्येच सर्व गोष्टी, सर्वज्ञता बाळपणी सर्वज्ञता वरित याते असं त्यांनी म्हटलंय, स्वतःबद्दलच म्हटलंय जणू काही। तर त्याच्यावर त्यांनी भाष्य करताना असं म्हटलंय, त्याने बहुते जन्मे मागिली विक्षेपांची पाणीवळे झाडेली।
आत्ता जरी दिसत नसलं काही अटेम्प्ट, तरी मागच्या जन्मामध्ये त्याने सर्व प्रकारच्या अंतःकरणाच्या अशा प्रवृत्तीचं जे शेवाळ पाण्यावर जमलेलं होतं, म्हणजे मनावर जमलेल्या सगळ्या विक्षेपांच्या धारणा त्या प्रयत्नपूर्वक झाडलेल्या होत्या. म्हणून उपजत खेव बुडाली लग्न घटिका. आणि आता लगेच पूर्णत्व दिसतं, पण ते पूर्णत्वाच्या मागे प्रवास आहे. म्हणून या सगळ्या कल्पना सोडून देऊ आपण, की एखाद्या व्यक्तीला तत्काल तत्वबोध झाला, एखाद्या व्यक्तीला खूप वेळ लागतो. का वेळ लागतो? त्याच्यामध्ये काही तो प्रकाश कमी स्वरूपात होता अशातला भाग नाही, पण माध्यम प्रकाश अनुभवण्याचं अंतःकरण हे आहे. आणि माध्यम स्वच्छ करण्याकडे जितकी निकड किंवा जितकी तयारी त्याची आहे, तितका तो लवकर तत्वबोधाला प्राप्त होईल. ज्याला तितकी घाई वाटत नाही त्याला वेळ लागेल. म्हणून किती काळाने आत्मज्ञान होईल असा काही त्याला एक टेन्युअर नाहीये, की एवढं बाबा एवढं झाल्यानंतर आत्मज्ञान होईल. संत साधकांना एक आश्वासित करत असतात वेगवेगळ्या प्रकारे. जसं स्वामी माधवनाथ म्हणत की 12 हे 36 वर्षे लागतात पूर्णत्वाला जायला. याचं कारण पहिली 12 वर्ष जरासं त्याचं इतर गोष्टी घेऊन असतो, नंतर हळूहळू करायला पाहिजे असं काही काळाने वाटायला लागतं, मग तो जोर लावून करतो आणि मग सगळ्या गोष्टी जसजशा निघून जातात अंतःकरणावरच्या तसा हा शांत राहतो. पण असं काही 36 वर्षांनी होतं असं म्हणण्याचं काही कारण नाही, आणि त्याच्यापेक्षा कमी काळ लागतो असंही म्हणण्याचं कारण नाही. प्रत्येकाचा जो संवेग आहे ईश्वर सोडून इतर गोष्टी अंतःकरणावरच्या काढून टाकायच्या, त्याच्यावर ते डिपेंड आहे. म्हणून स्वामी स्वरूपानंद त्याच्यावर जे म्हणायचे की आपल्याला काय काही आहे, शेवटपर्यंत साधना करत राहायची. एकदा ठेवलं की माणूस अशा प्रकारे वेगळ्या प्रकारे काहीतरी आता मला प्राप्त करायचं आहे अशा भाबड्या समजुतीमध्ये राहत नाही. पण हा सगळा जो भाग स्थितप्रज्ञ लक्षणांचा गीतेमध्ये आलेला आहे, आणि त्याच्यामध्ये पूर्णत्वाला गेलेल्या पुरुषाचं जसं वर्णन चाललंय तसं अपूर्णतेचं जे एक भान आहे, तर ते जर का अंतःकरणावरचं ती व्यक्ती निग्रहाने कामना कमी करणार नाही, तर एक शोकांतिका पण होऊ शकेल. ती शोकांतिका पण स्थितप्रज्ञ लक्षणामध्येच मांडून टाकली. कारण पूर्णत्व बघायची ओढ आहे, अर्जुनाला पण आहे. म्हणून अर्जुनाच्या क्वेश्चननेच हे सगळं सुरू होतं की स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव स्थितधी किम प्रभाषेत किम आसीत व्रजेत किम. स्थितप्रज्ञ कोणाला म्हणतात, तो कसा दिसतो, तो कसा बोलतो, तो कसा वावरतो, हे कौतुक अंतःकरणातलं असल्यामुळे, कुतूहल असल्यामुळे ते समजून घ्यावं असं वाटतं. पण आपण स्थितप्रज्ञ होऊ याच्यासाठी जे अटेम्प्ट्स करायला पाहिजेत ते जर का त्याने नाही केले, तर सर्व प्रकारच्या कामना अंतःकरणात तशाच्या तशा ठेवेन आणि मी स्थितप्रज्ञ होऊन जाईन, होता येणार नाही. समर्थाने पण म्हणून देहबुद्धी करून बळकट ब्रह्म पाहो गेला धीट, तेथ दृश्याने रोधिली वाट परब्रह्माची. देहबुद्धी अशीच्या अशी ठेवेन, म्हणजे माझं व्यक्तिमत्व मी असंच्या असं ठेवेन, त्याचा निराश करण्याचा कुठल्याही प्रकारे प्रयत्न करणार नाही, आणि सगळ्या कामना आतमध्ये तशाच्या तशा असताना आता मी ईश्वराचा बोध करून जाईन होणार नाही, कारण वेगळेपणात राहील. हे अटेम्प्ट करणारे अशा प्रकारचे आपणच आहोत अशातला भाग नाही. राक्षस लोकांनी पण हेच केलं की भरपूर तपश्चर्या केल्या. मना सांगपा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले, म्हणून कुडी वासना सांडी वेगी, बळे लागला काळा पाठी लागला. अतिशय तपस्वी पण सर्व प्रकारच्या इच्छा कामना ठेवून ईश्वराकडे गेले. ईश्वर प्रसन्न झाला, पण त्याच्या पुढे पण मागणी उरली आणि पुढे सर्वनाश करून घेतला. का? ध्यायतो विषयांपुसा संगस्तेषु उपजायते. अशा प्रकारचं विषयांचं ध्यान केल्यामुळे वेगवेगळ्या ईश्वर सोडून अंतःकरणात उठणारे सगळे विषय, त्याच्यामुळे अंतःकरणाला त्याचा संग निर्माण होतो. संघात संजायते काम, मग ती मिळवावीच अशी भावना, तीव्र भावना निर्माण होते. न्याय्य पद्धतीने मिळत नसेल तर अन्याय्य पद्धतीने अनिती मार्गाने मी मिळवेन. कामात क्रोधोबीज आहेत, आणि ती जर का नाही मिळालं तर क्रोध निर्माण होतो. क्रोधात भवती सम्मोह, काय करावं काय करू नये याची धारणा निघून जाते. क्रोधात भवती सम्मोह,
संमोहात स्मृती विभ्रम, आणि त्याने मुळात मी कशासाठी म्हणून कुठलं ध्येय उंच देऊन धरून चाललं पाहिजे ही स्मृती नष्ट होऊन जाते. स्मृतिभ्रंशात बुद्धिनाश. बुद्धिनाश होतो याचा अर्थ चुकीच्या गोष्टींचं तत्वज्ञान करायचे माणूस सुरू करतो. स्मृतिभ्रंशात बुद्धिनाश, बुद्धिनाशात प्रनाश. आणि आत्मज्ञान हे ध्येय याच्या दृष्टीने त्याचं आयुष्य विनाश पावतं. आयुष्य नाश पावतो असं नव्हे, उद्देश नाश पावतो. ही दुष्ट परंपरा पण स्थितप्रज्ञ लक्षणं सांगतानाच सांगितलेली आहे. याचं कारण भगवंत असं आधी म्हणतात की यततो यपि कौंतेय, म्हणजे जो जागरूक आहे आणि ईश्वरासाठी म्हणून तत्वज्ञानासाठी प्रयत्न करणारा आहे, त्याची इंद्रिय पण ही लगेच त्याला साथ देतं त्याच्यातला भाग नाही. यततो यपि कौंतेय पुरुषस्य विपश्चितः इंद्रियाणि प्रमाथेनी हरंती प्रसभम मन. प्रमाथी इंद्रिय म्हणजे अतिशय बलवान इंद्रिय, आणि त्या मनाला ते पळवून नेतात. तो सगळ्या प्रकारे त्याला कंट्रोल करायला बघतो, पण बेसावत क्षणी त्याला गाठलं जातं, आणि त्यावेळेला सर्व उपासना मार्ग जे काही आजपर्यंत आम्ही साधलं ते अचानक नष्ट होऊन जातं. त्या काळापर्यंत पुन्हा नव्याने सुरुवात करायला लागते. म्हणून जो करतच नाहीये अटेम्प्ट, त्याचं तर सगळं सोडूनच द्या. जो प्रयत्न करतोय मनाला अशा प्रकारे कंट्रोल करायचं, त्याचं पण ती बलवान इंद्रिय मन हरण करतात. जया ते अभ्यासाची घरटी, अभ्यासाच्या घरात राहिला आहे. म्हणजे कसला अभ्यास? पुन्हा पुन्हा स्वरूपानुसंधान करायचा प्रयत्न करतोय. अभ्यासाचे घरटी त्याला काय केलंय? यमनियमांची ताटी. यम आणि नियम म्हणजे वागणुकीचे नियम आणि अंतःकरण नीट ठेवणं. त्या घराला, अभ्यासाच्या घराला यमनियम रूपी दरवाजा लावून घेतला, कडी लावून घेतली, आतमध्ये कोणी येऊ नये म्हणून. जे मनाते सदा मुठी धरून आहाती, सारखं त्याला कंट्रोल करतात. तेही किजती कासावीसे, त्यांनाही कासावीस करतं अंतःकरण म्हणजे इंद्रिय. या इंद्रियांची प्रौढी ऐसे जैसे मंत्रज्ञ ते विवसी भुलविगा. म्हणजे एखादा मांत्रिक आहे, त्या मांत्रिकाने पिशाच्य सिद्ध करून घेतलं. आता खरं तर ते त्याच्या स्वतःच्या कामना करण्यासाठी म्हणून घेतलं, पण त्या पिशाच्याने यालाच झपाटलं. तशी ही इंद्रिय खरं तर आम्हाला व्यवहारात जगात वावरण्यासाठी म्हणून मिळाली, पण यांनीच आम्हाला वश करून घेतलं. तिये संधी मन जाई, म्हणजे विषय आणि इंद्रिय यांच्या संयोगाने ते मन त्याच्या मागोमाग जाते. मग अभ्यासी ठोठावले ठाये, अभ्यास सगळा तो बाजूला पडून जातो. काय ध्यानबिन करू नये थोडे दिवस असं वाटतं, जरा रिलॅक्सेशन घ्यावं असं. अभ्यासी ठोठावले ठाये ऐसे बळकटपणा आहे इंद्रियांचं. नेणीव म्हणजे स्वतःच्या मूळ स्वरूपाच्या जाणीवेवर राहण्याचा जी प्रेरणा विवेकाने होते, ती पण ज्याच्या अंतःकरणात थोडीशी डीम आहे. म्हणून काय कारणामुळे अंतःकरण सहस्वरूपावर येत नाही? खरं तर आपण हे बघतोय, हे स्थितप्रज्ञांची लक्षणं बघतोय की जो पूर्णत्वाला गेलेला व्यक्ती आहे तो त्याचं अंतःकरण निर्वातीचा दीपू म्हणजे वारा नाहीये अशा ठिकाणी लावलेला दिवा, त्याची ज्योत जशी फडफडत नाही तसं त्याचं अंतःकरण हे कशाचा वारा आहे? अंतःकरणात कुठला वारा बिरा आहे? अंतःकरणातला वारा म्हणजे कामना, आणि त्या कामनांमुळे उठणाऱ्या वृत्ती. त्याच्यामुळे आमच्या ह्या अवधानाची ज्योत सारखी फडफडत असते, विझूनच जाते कित्येक वेळेला. ज्योत बीत आहे असं वाटतच नाही, त्या वाऱ्यावरच बरं वाटतं थोडा वेळ कारवा. पण ज्याच्या अंतःकरणामध्ये अशा प्रकारच्या कामनांचा वारा सुटलेला नाही, हालचालच नाही, निर्वातीचा शांत आहे दीपू, सर्वथा नेणे कंपू, तैसा स्थिरबुद्धी स्वस्वरूप योगयुक्त. गीतेने हे सगळं सांगत असताना हे प्रसन्न अंतःकरण आहे, त्या प्रसन्न अंतःकरण झालेली व्यक्ती कशा रीतीने स्वस्वरूपावर राहते हे सांगायचा इथे प्रयत्न चाललेला आहे. पण दोन्ही गोष्टी परस्परावलंबी आहेत आणि परस्परांना पूरक पण आहे. म्हणजे जी व्यक्ती स्वस्वरूपावर राहायचा प्रयत्न करेल त्या व्यक्तीचं अंतःकरण प्रसन्न होईल, हा एक भाग.
पण दुसरा भाग असा पण आहे की प्रसन्न अंतःकरण ज्या व्यक्तीचं आहे ती व्यक्ती कमी म्हणजे एफर्टलेसली स्वस्वरूपावर राहील. दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहे. मागच्या वेळेला आपण जसं बघितलं की स्वामी जसं त्याचं डेफिनेशन करताना प्रसन्नता म्हणजे शांती, पावित्र्य आणि आनंद या एकाच वेळी गोष्टी अंतःकरणावर असणं म्हणजे प्रसन्नता. पण ही प्राप्त होण्यासाठी मुळात काहीतरी अभ्यास करायला लागेल स्वस्वरूपावर राहायचं. आमचं मूड एखाद दिवशी चांगला असतो आणि त्याच्यानंतर आम्ही शांत वाटतं, प्रसन्न वाटतं, त्या दिवशी आम्ही योगयुक्त होऊ. इतकं जर का त्या प्रकृतीवर टाकलंस तर कधी जन्मात व्हायचं नाही. तू स्वस्वरूपावर राहायचा प्रयत्न कर, मग तुला ती प्रसन्नता अंतःकरणाला अनुभवाला यायला लागली की मग ती प्रसन्नता पुन्हा स्वस्वरूपावर जाण्यासाठी मदत करेल. या दोन्ही गोष्टी एकत्र चालवायला पाहिजेत. शांत अंतःकरण राखणं हे स्वस्वरूपी राहण्यानेच ते शांत होतं. म्हणून अंतःकरण साथ देत नाहीये, साथ दिल्यावर स्वस्वरूपी राहू असा नाही करून उपयोग. स्वस्वरूपी राहायचा प्रयत्न कर, अंतःकरण साथ देत नसताना पण. ते गुरुदेवांचं वाक्य स्वामी काही वेळेला कोट करायचे की वन हॅज टू मेडिटेट व्हेन ही वॉन्ट्स टू मेडिटेट. ज्यावेळेला जरा ध्यान करावं असं वाटतं त्यावेळेला केलं पाहिजे, बट वन मस्ट मेडिटेट व्हेन ही डझंट वॉन्ट टू मेडिटेट. कारण ज्यावेळेला वाटत नाही त्यावेळेला जास्ती गरज आहे ध्यान करायची. होत नाही आपलं तसं, पण एक माहिती असलेलं बरं की आता जास्ती औषध, ताप आल्यानंतर औषधाची जास्ती गरज आहे. तसं अंतःकरण वेगवेगळ्या विषयांनी तापल्यानंतर तुम्ही शांत राहण्यासाठी म्हणून स्वतः अटेम्प्ट करणं हा जो भाग आहे तो निर्वातीचा रिपू ही अवस्था आहे. पण ती अवस्था प्राप्त होण्यासाठी म्हणून काही प्रीकंडिशन्स पण आहेत आणि त्या म्हणजे रागद्वेष वियुक्त असतो. म्हणून ती व्यक्ती प्रसन्न अंतःकरण जी झालेलं आहे तिचं मुख्य तिने काय सोडलं? राग आणि द्वेष. राग याचा अर्थ अनुराग, वेगवेगळ्या गोष्टी हव्यात असं वाटणं, अनुराग, त्याच्यामध्ये रस असणं. आणि द्वेष म्हणजे काही गोष्टी नको असं वाटतं, हवे नको पण, अंतःकरणाचं हवं नको पण टाकून देणं. हवं नको पण टाकून देणं याचा अर्थ आग्रह टाकून देणं वेगवेगळ्या गोष्टींचे. आमच्या मनासारखे लोक आणि आमच्या मनासारख्या गोष्टी झाल्या तरच आम्ही हॅपी असतो असं जे असतं ती निकड अंतःकरणाची कमी करणं. आम्ही काही नसताना मनासारखं पण आनंदी राहता येणं ही कला साध्य करून घेतली पाहिजे. म्हणून गोंदवलेकर महाराजांनी वैराग्याचं वर्णन करताना असं म्हटलंय की असलं तर असू दे आणि नसलं तर नसू दे असं म्हणणं म्हणजे वैराग्य. कशाचा असण्याचा आग्रह नाही आणि कशाचा नसण्याचा पण आग्रहही नाही, हे जास्ती कठीण आहे. कशाचा नसण्याचा आग्रह पण नसणं, काही नसलं तरी मी आनंदी आहे, मनासारखं असलं तरी आनंदी आहे असं विवेकाने काही काळ ठरवणं रागद्वेष वियुक्त. म्हणून एक अनर्थ परंपरा आहे की अतिशय गोष्टी मनात होल्ड करण्याने त्याच्यामध्येच गुंतून राहणं आणि सारखं त्याच्या चिंतनामध्ये राहणं. 15 वर्षापूर्वी कोण मला काय म्हणालं हे आतापर्यंत मी मनात सोडणार नाही, मरेपर्यंत विसरणार नाही. मग तेच होईल, तसं मरेपर्यंत विसरणार नाही असं आग्रह धरशील तर तसंच राहील. त्या क्षणी ते विसरून जाणं. विसरून जाणं याचा अर्थ अप्रोप्रिएट न वागणं यातला भाग नाही, मनात ते सारखं धरून न ठेवणं. मनात धरून ठेवायची एकच गोष्ट आहे ती म्हणजे ईश्वर, आत्मस्वरूप. त्याला पक्क धरून ठेव, बाकीच्या गोष्टी होतील न होतील, प्रारब्धाने होतील तसं नव्हे होईल, ईश्वराच्या इच्छेने होईल तसं होईल. म्हणून प्रिकंडिशन ही आहे की रागद्वेष वियुक्त आहे. तसे रागद्वेष जरी निमाले, हे पुढे म्हटलंय, रागद्वेष जरी निमाले एवढं जरी करून बघितलंस तरी ब्रह्मीचे स्वराज्य आले असं म्हटलंय पुढे. तत्वस्वरूपच आहेस, त्याच्यापासून लांब का जातोयस? रागद्वेषामुळे. ते टाकून दे, हवं नको पण टाकून दे, काय होईल तर होईल. मग काय उरलं? मी उरलो शुद्ध स्वरूपात, ब्रह्मीचे स्वराज्य आले. मग तो सुखभोगी आपुले आपण पाची, स्वतःच स्वतःपाशी असण्याचं सुख उपभोगत राहणं ह्या कंडिशनला अंतःकरण येतं. काही काळ विवेकाने येतं, अभ्यासाने तो काळ वाढवता येतो. म्हणून मुख्य गोष्ट मध्ये येणारी आमचं स्वस्वरूपावर राहण्याची कपॅसिटी वाढवण्याच्या पहिली गोष्ट म्हणजे राग आणि द्वेष, हवं नको पण. आणि दुसरी गोष्ट जी इथे गीतेने डायरेक्टली म्हटलेली नाहीये पण ती अध्यारूत आहे ती म्हणजे अंतःकरणातली नेणीव. म्हणजे
करू नये असं वाटतं. अभ्यास, बुद्धी वापरू नये असं वाटतं. रिलॅक्स राहावं असं वाटतं. हे जे आहे ते अंतःकरणाला खूप काळ व्यापून असतं. तिथे कुठलाही मुख्य प्रकारचा राग नसतो, म्हणजे उपभोगाची कामना कुठलीही नसते, कुठल्याही प्रकारचा द्वेष नसतो, पण तरीही अंतःकरण एक जडत्व घेऊन राहतं, बुद्धी वापरू देत नाही. आणि आम्ही बहुतेक वेळा त्याच्यातच असतो. सूक्ष्म बुद्धी वापरू नये असं वाटतं. पेरीफेरीमध्ये फिरत राहावं असं वाटतं. अगदी उपासना मार्गामध्ये असताना पण ते स्वस्वरूपानुसंधान वगैरे नको, थोडं ज्ञानेश्वरी वाचू असं जे वाटतं. कामना वाईट नाहीये, पण स्वस्वरूपानुसंधानाला अल्टरनेट म्हणून ज्ञानेश्वरी वाचायची नाही. स्वस्वरूपानुसंधानाला महत्वाचाच भाग आहे. गुरुदेवांचंच ते इन्सिडन्स आहे. एकदा नेमातून म्हणजे ध्यान करून खूप त्यांचा 3 तासाचा नेम असे ॲट अ टाइम, तर ती बाहेर आल्यानंतर थोडा वेळ बसले, पण ते अंतरंग अवस्थेत एवढे पुन्हा पुन्हा जात होते. तिथे ते काकासाहेब कारखानीच बहुतेक त्यांचं नाव, ते तिथे बसलेले होते बाहेर. तर म्हणाले, अहो जरा ती ज्ञानेश्वरी काढा आणि वाचा, थोडं ज्ञानेश्वरीतला एखादा अध्याय काढून वाचा. का म्हणाले, आणि ते वाचून झालं तर ते म्हणाले, आज ना मन बाहेरच येत नव्हतं, ज्ञानेश्वरीच्या निमित्ताने बाहेर येईल असं ते म्हणाले. म्हणजे एक अल्टिमेटच अवस्था आहे. आम्ही ज्ञानेश्वरी वाचून वाचून आज आज यायचा प्रयत्न करतो, तर ज्ञानेश्वरीच्या वाचून बाहेर यायचा प्रयत्न करतात स्वरूपात. चित्त चाकाटले स्वरूपा माझारी, न निघे बाहेरी सुखावलं. स्वरूपानुसंधान सोडून दुसरं काहीही गोड वाटत नाही. व तो स्वाध्याय विद्या सगळ्या गोष्टी मागे पडतात. हे आम्ही स्वतःला लावून घेता कामा नाही अजिबात. आम्ही स्वाध्याय केलाच पाहिजे, कारण की नाहीतर हे स्वरूपाकडे वळायची इच्छाच अंतःकरणात निर्माण होत नाही. म्हणून नेणीवेला जर का काउंटर करायचं असेल तर मुख्य भाग स्वाध्याय चालू ठेवला पाहिजे, स्वरूपानुसंधान चालूच ठेवलं पाहिजे, नो डाऊट अबाउट दॅट. पण बुद्धी एकदम व्यवहार, त्याच्यातून आलेली लिथार्जी आणि इनर्शिया ते सोडून तत्वस्वरूपाचा वेध घेऊ बघत नाही. मग किमान त्याला विचाराच्या दृष्टीने तत्वाकडे मोड, त्याचा वळण लाव. मग ते उत्साह अंतःकरणात निर्माण झाला संतांच्या शब्दांनी, की ते स्वरूपाकडे यायचा विचार करेल थोडस. म्हणून या सगळ्या गोष्टी एकमेकांशी इंटरलिंक्ड आहेत. आणि कामक्रोध हे किंवा अशा प्रकारे रागद्वेष हे रजोगुणाचा स्वभाव आहे. पण आम्ही रजोगुणी नाही फारसे. आम्हाला काही फार आता झालं आमचं सगळं अचिव्हमेंट्स, आणि आता रिटायर्ड लाईफकडे आम्ही हळूहळू जायला लागलो. 40 नंतर 50 नंतर आता मनात कुठल्याही कामना नाहीत, काही अचिव्हमेंट करायचा तशातलाही भाग नाही. जबाबदाऱ्या पण हळूहळू आता पुढे मी निभावल्या गेलेल्या आहेत किंवा झालेल्या आहेत. आता आपोआप परमार्थाकडे नाही वळणार, नाहीच वळणार. कारण की अंतःकरणातला तमोगुण पण आहे, तोही काम करतो. प्रत्यक्ष उपभोगायची इच्छा नाही आता, किंवा शक्ती कमी झाली आहे, हे सगळ्या गोष्टी जरी झाल्या तरी याचा अर्थ आत्मस्वरूपाला जाऊन प्राप्त होऊ असं कुठे झालं? असं तर इतकं सोपं असतं की वय वाढेल तसं हळूहळू आत्मस्वरूपाकडे जायचं. तर मग एवढं सगळं ते प्रबोधन करायची काही गरजच नव्हती, आपोआपच झालं असतं सगळ्यांचं. नाही होत तसं, कारण अंतःकरणामधल्या प्रवृत्ती थोड्याशा निमालेल्या दिसल्या तरी त्या सर्वार्थाने जात नाहीत, त्या वेगळ्या प्रकारे असतातच अंतःकरण. म्हणून जागरूकपणे पुन्हा पुन्हा स्वरूपावर यायचा प्रयत्न करणे, आणि त्याच्यासाठी अंतःकरण पवित्र राखणं, प्रसन्न राखणं, ह्या सगळ्या प्रिरिक्विजिट आहेत. पण त्या करत असताना आमच्या अंतःकरण कशा कशामध्ये अडकतं आहे पुन्हा पुन्हा हे तपासणं. आणि ते समजल्यानंतर 2 गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत, बरोबर हे समजून घ्यायला पाहिजे की आयडेंटिफिकेशन ऑफ इश्यू दॅट इज सेपरेट, आणि त्यातलं सोल्युशन काढणं हा एक सेपरेट भाग आहे. आम्हाला सगळं कळत असतं की आम्ही कुठे कुठे गुंततो, असं नाही की आम्हाला कळतच नाही की आम्ही कुठे कुठे गुंततो. पण कळत असताना त्याच्यातून बाहेर पडू शकणं हे विवेकाच्या साह्याने होतं. सगळ्या गोष्टी म्हणजे हा दुर्योधन पण ते म्हणतो त्या कथेमध्ये जे आहे, की त्याला कृष्ण म्हणतो की असं तू असं का वागतोस, तर तो म्हणतो की मला सगळं कळतं काय चांगलं आहे काय वाईट आहे, पण तूच माझ्या अंतःकरणात असा बुद्धी निर्माण करून दिलीस की मला तो या ऋषिकेश हृदय स्थितेनं यथा नियुक्तोस्मी तथा करो.
तूच मला ह्या रोलमध्ये घातलेला आहेस म्हणून मी हा असा विलन सारखा वागतो. मला सगळं आतून कळतं. असं नाही उपयोगी. आतून कळतं हा एक भाग आहे. पण कळल्यानंतर त्याच्यापासून स्वतःला वेगळं काढता येत नाही. हा खरा प्रॉब्लेम आहे आमचा. आणि समर्थांनी पण पुढे ते दासबोधामध्ये मांडलेलं आहे. त्यांनी साधकांना थोडंसं खरडपट्टी काढताना तुमच्यापेक्षा दगड बरे असं म्हटलंय. दगड बरे म्हणजे का? तर पाषाणाला ते म्हटले की एक उबडधबड पाषाण आहे, चिन्नी हातोडीने त्याच्यापासून आता काहीतरी बनवून मूर्ती करायची म्हटली, म्हणून अनावश्यक भाग कपचे काढून टाकले. तर जो तुकडा त्या दगडापासून बाहेर पडला तो पुन्हा येऊन तिथे चिकटत नाही. एवढं शहाणपण दगडाला पण आहे, पण तुम्हाला एवढं सांगून पण ते दोष तुम्ही काढून टाकता आणि पुन्हा चिकटवून घेता. मी दगड पण जेवढा शहाणा आहे तेवढाही तुम्ही नाही, असं साधकांना. आणि नंतर म्हणतात की एवढं वाईट मानून घेऊ नका बोललो म्हणून. तसं सारखं अंतःकरण दोष आयडेंटिफाय करतं, विवेकाने काही वेळ टाकतं आणि पुन्हा ते अक्वायर करतं. पुन्हा गाडी मूळ पदावर असं जे म्हणतात तसं. हा जो अंतःकरणाचा ओढाळ स्वभाव आहे दोषांकडचा, हा इंद्रिय प्राधान्य, इंद्रिय सुखाला जे प्राधान्य आहे अंतःकरणातलं त्याच्यामुळे आहे. आणि विवेकाने त्याला पुन्हा पुन्हा हाच अभ्यास आहे ऍक्च्युली, की पुन्हा पुन्हा पारयाच ज्ञानेश्वर महाराजांनी पारयाचा रवा घेता भूमीवरी यत्न परोपरी साधन तैसे. पारा जर का चुकून पडला तर तो पडलेला पारा गोळा करायला तुम्हाला हळूहळू ते एक एक कण त्याचा थेंब एकत्र करावा लागतो. आणि जितकं ते जवळ करू त्याच्यानंतर घाईने जर का उचलायला गेलं तर पुन्हा त्याचे 4 तुकडे होतात, पुन्हा तो वेगळा होतो. तसं ते मन सारखं विखुरतंय आणि त्याला जितकं स्पर्श करावा त्याचे आणखीन 2 तुकडे होतात. तसं अगदी डेलिकेटली त्याला पुन्हा पुन्हा आणणं, एकत्र करणं, एकत्र झालं की स्वरूपावर ठेव, असं पुन्हा पुन्हा करण्याचा जो अभ्यास आहे तो आम्ही दरवेळेला करायला पाहिजे. पण तितकं अवेअरनेस किंवा अलर्टनेस अंतःकरणाला नसतोच कित्येक वेळेला. ते पार सगळं ते उभं बघून येतं, मग त्याला वेळ गेला हे लक्षात आल्यानंतर रिग्रेट वाटतो आणि मग ते पुन्हा असं आतमध्ये यायचा प्रयत्न करतं. तसं अंतःकरणाला विक्षेपित असण्याच्या पूर्वी किंवा होता होताच आवरणं हे स्किल विवेकाने साधतं. आणि दरवेळेला विषय वाईट आहे असं घुकून ते होत नाहीत. विषय वाईट आहे हे बुद्धीला कळत असतं, आतमधून आम्हाला ती ओढ असतेच. आणि त्यामुळे सगळ्या गोष्टींमध्ये आमचा जो रस आहे ते आम्हाला नेतच सारखं. त्यामुळे दोषदृष्टी ठेवून विषयांबद्दल ते होणार नाही. विवेकाने स्वतःला त्याच्यापासून वेगळं काढणं, इच्छांपासून, हे जास्ती कठीण आहे ऍक्च्युली. की मला सारखा राग येतो, हा माझा स्वभावच आहे. मग त्याला रमण महर्षी त्यांचं ब्रह्मास्त्र म्हणत असत, की त्याला ना कोणीही प्रश्न काहीही विचारायला गेला की ते असं म्हणत की हा प्रश्न कोणाला पडलाय ते आधी सांग, मग आपण बाकीचं बोलू. हु आर यू, हा ते ब्रह्मास्त्र असं म्हणून वापरत असत. म्हणजे कोणीही काही क्वेरी नेली की त्या क्वेरीला डायरेक्ट आन्सरच नाही करायचं, प्रश्न कोणाला पडले तेवढं सांग, मग तो निरुत्तर होऊन जायचा. तसा एक साधक त्यांच्याकडे आला होता आणि तो म्हटला की मी तुम्हाला काही प्रश्न विचारायला आलोय, पण मला आधी प्रश्न विचारायच्या आधी हे एक अश्युरन्स द्या की तुम्ही मला प्रतिप्रश्न विचारणार नाही की हु आर यू. तरच प्रश्न विचारतो. त्याच्यावर ते हसले होते. कारण हे ब्रह्मास्त्र आहे. ब्रह्मास्त्राने जसं बाकीची सगळी अस्त्र नष्ट होऊन जातात प्रभाव, तसं तू कोण आहेस हे आधी सांग म्हटल्यानंतर सगळे प्रश्न आपोआपच बाजूला पडतात. तसं या ब्रह्मास्त्राचा प्रयोग आम्ही पण थोडा थोडा स्वतःवर केला पाहिजे, की मी असा आहे तसा आहे, हो ना, ज्याला वाटतं तो मी कसा आहे. असा अंतःकरणात विवेक ज्या वेळेला जागरूक होतो त्यावेळेला त्या विषयांबद्दलचं आकर्षण आपोआप कमी होतं. म्हणजे जो आवेग असतो अंतःकरणावरचा, रागाचा, प्रेमाचा, दुःखाचा, याच्यापासून वेगळं होण्याचा सोपा उपाय, की हे कोणाला होतंय, वाईट वाटतंय, खूप वाईट वाटतंय, कोणाला वाटतंय, असा कोणाला वाटतंय हा क्वेश्चन अंतःकरणात रेज झाला की लगेच त्याचा आवेगच ओसरतो, कम्प्लीट ओसरतो. कारण का, की लगेच लक्षात येतं विवेकाने की ज्याला वाटतंय तो मी वेगळा आहे. ती भावना, अंतःकरणावर उठलेली प्रेरणा आणि मी ह्याचा डिस्टन्स करून घेतला
की काम झालं. म्हणून रागद्वेष सोडण्यासाठी आता कुठल्या कुठे राग आहे, कुठे कुठे द्वेष आहे, सारखं त्याच्यामध्ये गुंतूच नको. तू स्वतःला वेगळं काढ त्याच्यापासून. मग तुला असं लक्षात येईल की ह्या सगळ्यांचा काही प्रभाव नाही आहे फारसा. तुकाराम महाराजांचा तो प्रसंग आहे की त्यांच्याकडे तो एक साधक आला, भक्त आला होता आणि सगळं खरं तर मला महाराज सोडायचे संसारिकता, पण काय करणार की संसार मला सोडत नाही असं तो म्हणतो, जबाबदाऱ्या सगळ्या गोष्टी. तर ते म्हणाले की ठीक आहे नंतर बघू. आणि मग काही काळाने तो तिथून चाललेला होता, त्यावेळेला महाराज एका झाडाला मिठी मारून बसले होते. तर काय झालं, मिठी मारून झाडाला बसला आहात, तर मलाही खरं म्हणाले सोडायचे पण झाडच सोडत नाहीये. तर तो हसला, असं कुठे असतं का म्हणाले झाड पकडतो. तसंच आहे म्हणाले, संसार कुठे पकडतो, तूच पकडून ठेवलेला आहे. तसं जे मीच पकडून ठेवलेला आहे तो मी जर का वेगळा केला विवेकाने, याचा अर्थ त्याला तत्वस्वरूपाचा बोध झाला अशातला भाग नाही, पण विवेकाने मी आणि माझं याचं जे एकदम क्लोज असणं आहे अंतःकरणावर वेगळं केलं की मग त्याचा जो जोर आहे अंतःकरणावरचा कमी होतो. रागद्वेष वियुक्त आहेस तू, वियुक्त झाला. मग युक्त कशाशी झाला? स्वपाशी युक्त झाला. जो स्वपाशी युक्त राहील त्याला रागद्वेष सोडणं थोडं इझी जाईल, जेवढं करेल तेवढं. अभ्यासाचा भाग आहे. रागद्वेष वियुक्त आहेस तू, विषयान इंद्रियश्चरण. विषय आणि इंद्रिय ह्यांचा संयोग हा तुमची इच्छा असो वा नसो होतच राहणार आहे, कारण त्यांचा तो स्वभाव आहे. इंद्रिय त्यांना नावं ठेवायचं काही कारण नाही. दोज आर द इन्स्ट्रुमेंट्स थ्रू विच वी नॅव्हिगेट. सगळ्या गोष्टींचा जगण्यासाठी इंद्रिय नसतील तर जगेल कसा माणूस? जिवंतपणासाठी ते सगळ्या गोष्टी लागणारच आहेत. काय घ्यावं, काय नको घ्यावं, काय टाळावं, ह्या गोष्टी सगळ्या इंद्रियांनीच होतील. पण त्याच्यामधून मनाने त्यांच्याशी जे तू अतिरिक्त संलग्न झालायस आणि असं समजतोयस की इंद्रियांचा संयोग तुझ्या आवडत्या विषयांशी झाला तरच तू सुखी होणार आहेस, ही कल्पना मनातली काढून टाक. तू मुळातच सुखस्वरूप आहेस आणि ते अनुभवण्यासाठी म्हणून स्वतःपाशी राहिलास तर काहीही गोष्टी तुला इम्पॅक्ट करणार नाहीत. असं कवच घेऊन तू जाशील आणि हे जे कवच आहे त्यालाच इथे प्रसन्नता असं म्हटलेलं. शंकराचार्यांचं तेच जे आहे की प्रसादस्तु प्रसादे सर्व दुःखांना हानिरस्योपजायते. सारखं तू जे वरखाली होतोस, कोणी काहीतरी बोललं, कोणी काहीतरी नाही बोललं, या सगळ्यांनी गोष्टी तू मनाला लावून घेतोस, ह्याचं पासून वेगळं होण्याचं मुख्य कारण गोष्ट म्हणजे स्वरूपी राहणे. आणि ती जर प्रसन्नता प्राप्त करून घेतलीस अभ्यासाने तर प्रसाद अंतःकरणाला प्राप्त होईल. प्रसाद म्हणूनच आपल्याकडे पण सगळा जो प्रसाद दिला जातो तो गोड प्रसाद दिला की बरं वाटतं. प्रसादे सर्व दुःखांना, स्वामी कित्येक वेळेला प्रसाद देताना म्हणायचे हातात चॉकलेट ठेवल्यावर प्रसादे सर्व दुःखांना हानिरस्योपजायते. त्या प्रसादाने पण आम्हाला बरं वाटतं. पण प्रसादाचा अर्थ अंतःकरणाची प्रसन्न अवस्था ईश्वराच्या अनुसंधानातून प्राप्त झालेली, त्याने दुःखांची हानी होते. अंतःकरणावरची हानिरस्योपजायते प्रसन्न चेतसो. आणि असं जे प्रसन्न मन आहे, आशु म्हणजे लगेच, बुद्धी पर्यवतिष्ठते, अशा प्रसन्न चित्ताचं अंतःकरण लगेच तत्वस्वरूपाशी युक्त होऊन राहतं. हा परिणाम साधणे पुन्हा पुन्हा जितका साधेल तितका आम्हाला ती प्रसन्नता अधिक साधेल आणि मग त्यातली जी गोडी अंतःकरणाने अनुभवली आहे त्याच्यावरून त्याचं असं लक्षात येईल की पुन्हा पुन्हा आनंदित होण्यासाठी कशाच्या तरी शी संबंधित होण्याची मला गरज नाही. म्हणून सुख आणि दुःख ह्याच्यामधलं आम्हाला दुःख नकोय, सुख नकोय असं कोणीही म्हणत नाही. तसं बघायला गेलं तर ह्या सगळ्या गोष्टींचं अनालिसिस करत असताना दोन गोष्टी मनात आल्या की जे 4 पुरुषार्थ सांगितलेले आहेत, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, त्यातले काम आणि मोक्ष ह्याला काही ठिकाणी कंबाईन करून सुख असं म्हटलेलं आहे की 3च पुरुषार्थ आहेत, 4 नाही. धर्म, अर्थ आणि सुख, काम आणि मोक्ष हे 2च एकच आहेत, कारण ते सुखाच्या साठी म्हणून आलेले आहेत. व्यावहारिक किंवा ऐहिक सुख उपभोगणं याला काम म्हटलेलं आहे आणि पारलौकिक सुख उपभोगणं याला मोक्ष असं म्हटलेलं. म्हणून दोन्हीही सुखच आहेत, पण ह्या सुखासाठी म्हणून मोक्षाच्या तुम्हाला काम सोडायला लागतील असं गीतेने म्हटलं. ते ठेवून नाही होणार, दोन्ही गोष्टी ॲट ए टाइम नाही होणार. म्हणजे प्रत्यक्ष उपभोगणं सोडायला पाहिजे अशातला भाग नाही, पण त्याच्याबद्दलची जी आस आहे अंतःकरणातली
ती सोडायला लागेल. स्वस्वरूपी राहण्यासाठी म्हणून ते सोडावं लागेल. प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मनी एव आत्मना तुष्टः. हे ज्याचं झालेलं आहे तोच हे प्राप्त करून घेईल. हे या स्थितप्रज्ञ लक्षणांमध्ये एवढ्या वेळा सांगितलं गेलेलं आहे की शेवटी पण विहाय कामान यस सर्वान पुमांश्चरती निस्पृह. म्हणजे काही गाणी असतात ना की ज्याची सुरुवात आणि शेवट तिथेच येऊन थांबतं, तसं हे स्थितप्रज्ञ लक्षणांचं हे गीत आहे. प्रजहाती काम यदा कामांनी सुरुवात होते आणि विहाय कामान या सर्वान ते संपतं. त्यामुळे कामना सोडायच्यात हा एक महत्वाचा भाग असला तरी धरायचे काय तर आत्मस्वरूपावर राहण्याचा विवेक, अंतःकरणावर प्राधान्याने धरणे आणि त्याच्यामध्ये येणारी नेणीव जी आहे ती नेणीव पण प्रयत्नपूर्वक बाजूला करणे, स्वाध्यायाच्या माध्यमातून, चिंतनाच्या माध्यमातून. म्हणून आमच्या एकूण संस्कृतीमध्ये, दिनचर्येमध्ये काही ना काही कारणामुळे ईश्वराशी संबंधित होऊन राहणं हे अनुश्चित करून ठेवलेलं आहे. सकाळी उठल्यावर नमस्कार करणे, आंघोळ झाल्यावर पूजा करणे, नमस्कार करणे, जेवणाच्या आधी मंत्र म्हणणे, संपल्यानंतर तीर्थ घेणे, या सगळ्या गोष्टी करण्याची आवश्यकता काय आहे? संध्याकाळी दिवा लावणे, काहीतरी म्हणणे, स्तोत्र, अंतःकरण नेणिवेतून वर येत नाही तर आम्ही ते कधीच आणणार नाही प्रयत्नाने. चिंतनात्मक स्वभाव असणे, अभ्यासाचा स्वभाव असणं, अशी कमी लोक असतात. भाविक लोक जास्त असतात. पण त्या भावाचा उपयोग करून चिंतनाकडे येणं. बुद्धिग्राह्यम अतिंद्रियम असं तत्वस्वरूप आहे. त्यामुळे बुद्धीला शार्पण करत राहणे पुन्हा पुन्हा आणि ते योगाच्या साह्याने युक्त राहण्याने हा अभ्यासाचा भाग आहे. म्हणून योगी व्यक्तीची किंवा परिपूर्ण व्यक्तीची लक्षणं बघत असताना पण ती बघत असताना आमच्या आयुष्यात त्याच्यामधलं काहीतरी यावं, याच्यासाठी जे करायला पाहिजे त्याच्यासाठी स्वाध्यायाची आवश्यकता आहे. निर्वातीचा दीपू सर्वथा निर्णय कंपू स्थिरबुद्धी स्वस्वरूप योगयुक्त हे अल्टिमेट लक्षण आहे. पण त्याच्यासाठी जाण्यासाठी आम्ही काही काळ स्थिरबुद्धी होणं, काही काळ आमच्या अंतःकरणामधला विषयांचा वारा थंडावणं, हे सगळं प्रयत्नपूर्वक करू तर हे केवळ स्वामींनी एकदा पूर्वी या सगळ्या संत लक्षणांना ते खूप सांगत असत की हे बघायला पाहिजे पुन्हा पुन्हा. पण एकदा ते असं म्हणून गेले होते की संतांची लक्षणं बघणं म्हणजे विंडो शॉपिंग करण्यासारखं आहे. किती काळ आम्ही ते करणार? हे बरोबर पण आहे, कारण ते विंडो शॉपिंग करून आम्हाला काहीच मिळत नाही हाताशी. आमच्या आयुष्यात ती लक्षणं येण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असणं, दिव्यत्वाचं गाण इतरांचं बघत असताना आम्ही ते विलोभनीय वाटतं. आमचं आयुष्य त्याच्यामध्ये त्या फ्रेममध्ये थोडं थोडं तरी दिसलं पाहिजे आम्हाला. याच्यासाठी म्हणून प्रयत्नशील राहणं हे स्थितप्रज्ञ लक्षणांमधून घेण्याचा टेक अवे आहे. पुढच्या ओव्या ज्या आहेत, योगयुक्त जया पुरुषाच्या ठाई कर्माचा तरी खेदू नाही आणि फलापेक्षा काही संचरेना आणि हे कर्म मी करीन अथवा आदरिले सिद्धी नेईन येणे संकल्पेही जयाचे मन विटाळेन ज्ञानाग्नीचे निमुखे जेणे जाळिली कर्मे अशिखे तो परब्रह्मची मनुष्य वेखे ओळख तू. हे सगळा जो भाग आहे एक प्रकारे हा पूर्ण कर्मयोगाचा एक चॅप्टर ज्ञानेश्वरी नित्यपाठामधला तो कन्क्लूड होतोय पुढच्या 3 ओव्यांमध्ये मिळून. त्याच्यामध्ये परिपूर्ण व्यक्ती तिच्या अंतःकरणात कर्माचे कुठले संस्कारच कर्तृत्वात्मक किंवा भोक्तृत्वाचे उमटतच नाहीत, अशा व्यक्तीच्या अंतःकरणाची स्थिती सांगितलेली आहे. आणि या ओवीमध्ये तशी स्थिती प्राप्त होण्यासाठी त्याने काय साधलेलं आहे आयुष्यामध्ये, युक्त राहणं सहस्वरूपी, ह्याचं प्रायोरिटी जी आहे ती अधोरेखित केलेली आहे. हा सगळा प्रवास आम्ही रोजच्या आयुष्यामध्ये आणावा. त्याला जे APJ अब्दुल कलामांचं ते पुस्तक आहे ना, इग्नायटेड माइंड्स, प्रज्वलित मने, तसं हे सगळं करून घेण्याचा आणि स्वाध्याय, चिंतन, सत्संग ह्याचं कारण काय आहे, याचा उपयोग काय? इग्नायटेड माइंड्स आम्हाला पुन्हा पुन्हा ते करावं असं वाटणं, ही प्रेरणा या ओव्यांमधून घ्यायची आहे. ती घेत राहू आपण. पुढचा जो भाग आहे तो पुढच्या वेळेला बघू. हरिओम दत्त.